आपण प्रभास क्षेत्रावरील गोलोक धामात पोचलो आहोत. आता आपण देहाने आलेलो आहोत, पण गोलोक धामात जाणं हेच आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? तर भगवंताच्या चरणाशी विलीन होऊन जाणं. मुळामध्ये आपण भगवंताचेच अंश आहोत, म्हणजे भगवंतच आहोत. याचं कारण सोन्याचा तुकडा आणि सोनं वेगळं नसतं. त्याच्या प्रमाणामध्ये फरक असेल, पण गुणवत्तेत फरक नसतो. विद्युत शक्ती ती 12 व्होल्ट आहे 24 व्होल्ट आहे. त्याच्या व्होल्टेज मध्ये फरक, पण त्याच्या शक्तीमध्ये, त्याच्या क्रियेमध्ये फरक नाही. ती तेजच देते, ती प्रकाशच देते, ती विविध उपकरणांना चालवते. तसं सृष्टीला चालवणारी शक्ती आहे परमात्मा शक्ती, आणि देहाला चालवणाऱ्याला आत्मशक्ती म्हणतात. आत्मा, आत्म्याचं परमात्म्यामध्ये विलिनीकरण करून टाकणं हेच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे.